नमस्कार, मी अश्लेषा. शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्रालय मालिकेत मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत एक असे अनुभवी व्यक्तिमत्व ज्यांनी सहकार आणि आर्थिक क्षेत्राला भक्कम करण्यामध्ये त्यांचे अनेक वर्ष समर्पित केली आहेत. नागपूरच्या सहकार चळवळीला दिशा देण्यात आणि अनेक संस्थांचा आर्थिक पाया भक्कम करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. केवळ व्यावसायिकच नाही तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी सहकार या कामात आपला ठसा उमटवला आहे. चला तर मग प्रदीर्घ अनुभवातून सहकार क्षेत्रातील बारकावे समजून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्रालय मालेत. सर, तुम्हाला सहकार्य क्षेत्रामध्ये इतका अनुभव आहे, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही फायनान्स या क्षेत्रामध्ये काम करत आहात. तर या क्षेत्रातल्या तुमच्या प्रवासाची नेमकी सुरुवात कशी झाली? 1977च्या दरम्यान मी या सहकार क्षेत्रात पदार्पण केलं. अच्छा. विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था म्हणून एक नागपुरातली 73 वर्ष जुनी संस्था आहे. अच्छा. त्या संस्थेच्या संचालक मंडळामध्ये मी निवडून आलो. अच्छा. आणि तेव्हापासून मी या सहकार क्षेत्रामध्ये कामाला लागलो. तत्पूर्वी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. अच्छा. आणि हे काम करत असताना एखादा विविध क्षेत्रांमधल्या याच्यातलं सहकार क्षेत्र हे मला थोडंसं आवडीचं वाटलं. आणि त्यामुळे सहकार क्षेत्रामध्ये अनेक संस्था स्थापन करण्यापासून तर अनेक संस्थांशी निगडीत राहण्यापर्यंत मी माझा कालामध्ये काम केलेलं आहे. अच्छा. जसं की तुम्ही आता सांगितलं की पतसंस्था निर्माण करण्यापासून त्याला यशस्वीरित्या चालवण्यामध्ये देखील तुमचा हात आहे. तर एक सहकारी संस्थेमध्ये एक काय अशा महत्त्वाच्या गोष्टी असायला हव्यात की जे त्याचा पाया मजबूत करतील? काय, सहकार क्षेत्र म्हटल्यानंतर सर्वांना समावेशक असं काम करणारी मंडळी एकत्रित असली पाहिजे. बिलकुल. दुसरं असं की त्यांच्यासोबत काम करत असताना संस्था जर तुम्हाला चालवायची असेल तर संस्था ही दोन याच्यावर चालते. एक तर तुमच्याकडे डिपॉझिट्स तुम्ही कसे आणता आणि तुम्ही लेंडिंग म्हणजे फायनान्सिंग कसं करता. या दोन चाकांवर पूर्ण सहकार क्षेत्र हे चालत आहे. आणि हे चालत असताना केवळ पैसा खूप आला आणि तो डंप पडला आहे आणि वाटप नाही झालं किंवा वाटप झालं परंतु त्याची वसुली आली नाही, तर या दोन चाकं जर बरोबर चालले तरच सहकारी संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू शकतात असा माझा अनुभव आहे. अच्छा. परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये एक असं निदर्शनाला आलं आहे की आज सहकारी संस्थांकडे डिपॉझिटचा ओघ हळूहळू कमी होत चालला. सहकाराची विश्वासार्हता हळूहळू कमी होते आणि ही कमी होण्याकरता आम्हीच लोक जबाबदार आहोत असं माझं मत झालं आहे. आम्ही म्हणजे सहकार क्षेत्रात काम करणारे किंवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, की ते लोकांवर विश्वास आपला. कारण ज्या पद्धतीने काही सहकारी बँका डुबल्या, काही सहकारी पतसंस्थांचं हे झालं, रॉंग फायनान्सिंग झालं, रॉंग डिपॉझिटचं मोबिलायझेशन जे करून त्याच्या वाटा जो झाला तो झाला, तर त्याच्या कारणाने सहकाराला बदनाम करण्याचं काम काही मंडळींनी झालं परंतु त्याच्यामुळे सहकार बदनाम झाला. अच्छा. सर, आपण पतसंस्थांबद्दल बोलत आहात, पण सध्याच्या आता या कॉम्पिटिशन आहे सध्या आपण म्हणूच शकतो. बिलकुल. बँक आहे, पतसंस्था आहेत, तर पतसंस्थांनी कोणती विशेष काळजी घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? पतसंस्थांनी विशेष काळजी घेण्याची म्हणजे त्यांचा लेंडिंग आणि बॉरोईंग रेट, हे जे रेट आहेत हे त्यांनी बिलकुल सूक्ष्मतेने पाहिलं पाहिजे आणि पाळले पाहिजे. तुम्ही घेत असलेले डिपॉझिट जर हायर साईडचे असतील, आज सर्व बँकांचा आज डिपॉझिट आल्यानंतर ते कुठे करायचे, तर त्याच्या साधारणतः 70% ही कर्ज वाटपामध्ये आणि उर्वरित जी रक्कम आहे ती लोकांचे हे म्हणून कुठेतरी सिक्युरिटी म्हणून ठेवणं, असा एक साधारणतः परिपाठ आहे. परंतु असं लक्षात येतं की बा त्याच्यामध्ये जवळजवळ 90% डिपॉझिटचे पैसे हे लेंडिंगमध्ये वाटल्या जातात आणि लेंडिंगमध्ये वाटल्या गेलेला पैसा हा जर परत आला नाही, कारण आज असं हे आहे की लोकांना दिलेला पैसा परत करण्याची मानसिकता ही लोकांची नाही. त्याला शासनही जबाबदार आहे की अनेक वेळा लोकांना सूट देणं
बाकीचं हे करणं, आणि त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये, या दुष्टचक्रामध्ये कुठेतरी सहकार अडकला जातो. बिलकुल. आणि त्याच्यामध्ये लोकांचा जो पैसा आहे, शेवट आपण ट्रस्टी आहोत ही भावना जर सगळ्या लोकांची असेल तर त्या ट्रस्टींनी त्या ट्रस्टीसारखं वागलं पाहिजे. हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच सर. तुम्हाला इतक्या वर्षांचा अनुभव आहे सहकार्य क्षेत्रामध्ये, तर तेव्हाचे काम करण्याची पद्धती आणि आत्ता यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? आता कॉर्पोरेट युग आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण असं की एका जमान्यात असं होतं की सहकार हा 10 लोकांनी एकत्रित यायचं आणि 10 लोकांनी मिळून काही भागभांडवल गोळा करायचं, काही डिपॉझिट्स आणायचे आणि त्याच्यातून आपली संस्था चालवायची, अशा पद्धतीचा हे होता. हळूहळू काही संस्था ज्या आहेत, जसं औद्योगिक संस्था किंवा बाकीच्या, यांना सरकारी अनुदान मिळायला लागले. हो. आणि जे अनुदान मिळाले ते अनुदान सरकारला परत करायची नैतिकता ही त्या संस्थांनी दाखवली नाही. आणि त्याच्यामुळे सरकारचा पैसा त्याच्यामध्ये डंप झाला आणि लोकांचाही पैसा, जे डिपॉझिटचे पैसे होते ते त्या संस्थांमध्ये आले आणि संस्था डबघाईला आल्या. बिलकुल. हा साधारणतः अनुभव आहे. नक्कीच सर. पतसंस्थांमध्ये तुम्ही आता सांगितलं की कर्ज वाटप म्हणजे दोन्हीही प्रक्रिया तेवढ्याच सुरळीतपणे चालल्या पाहिजे. तर कर्ज वाटप आणि वसुली या चक्रांमध्ये संतुलन राखण्यासाठी एक काय धोरण आखणं महत्वाचं आहे? धोरण एकच आहे त्याच्यामध्ये की बा तुम्ही वाटप करत असताना त्याचं संपूर्ण जे आहे त्याच्यावर उघड्या डोळे आणि पहा नीट, अशा पद्धतीचा हे त्याचा, ज्याला कर्ज मागायला येतात, साधारणतः आमच्याकडे येणारा जो काही वर्ग राहतो तो साधारणतः जवळपासचा किंवा आपल्या क्षेत्रातला असतो. आणि त्यांना कर्ज देत असताना हा कर्ज देईल, परंतु असा अनुभव आला आहे की गेल्या अनेक संस्थांमध्ये माझ्या लक्षात आलं आहे की संस्था स्थापन झाल्याच्या वेळेस ज्यांचं कर्ज दिलं आहे ते अजूनपर्यंत डुबीत आहेत. आणि अनेक लोक असे आहेत की जे कर्ज घेतल्यानंतर विसरून जातात की बा आम्ही इथून कर्ज घेतलं होतं. अशा पद्धतीचे लोक आहेत. त्यांच्या घरी गेल्यानंतर किसके दिए तो तुम्हारे दिएंगे और किसके डुबाए तो तुम्हारे डुबाएंगे, अशा पद्धतीचे डायलॉग मारून साधारणतः आम्हाला तिथून जावं लागतं. अनेक वेळा अडचणी खूप येतात. आपल्याच लोकांना कर्ज दिलं जातं, जे जवळचे आहेत, कार्यकर्ते आहेत, संबंधातले आहेत, संचालकांच्या संबंधातले आहेत, अशा लोकांना कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाचा परतावा जो यायला पाहिजे तो येत नाही. आणि तो आला नाही की मग संस्था डबघाईला येते. तुमच्या कार्यकाळात कधी असा किस्सा झालाय का की जसं तुम्ही सांगितलं की कोणत्या जवळच्या माणसाला आपण कर्ज देतो पण त्याचा परतावाच होत नाही, अशी एखादी मेजर केस? आहेत, पुष्कळ आहेत काही. बिलकुल. त्याच्यामध्ये काय आहे, आपण ज्या लोकांना देतो तो कोणीतरी आपल्या संचालकांनी आणलेला किंवा आपल्या परिचयातला असतो. हो. आणि त्याला आपण देत असताना त्याची गरज असते, त्यावेळेस ती त्याची गरज, आणि ती गरज पुरवण्याकरता पतसंस्था निर्माण झाल्या. त्याची पत न पाहता आपण त्याला जे काही लेंडिंग केलेलं आहे तर त्याच्यामध्ये बरेच वेळा अडचणी येतात. नक्कीच. आजकाल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सहकार क्षेत्राने डिजिटल व्यवहारांकडे वळणं हे गरजेचं आहे का, असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल, आज तर अत्यंत गरजेचं आहे. कारण असं की जितकं तुम्ही डिजिटलायझेशन कराल, जेवढा तांत्रिक अनुभव तुम्ही संस्थेमध्ये ठेवाल, मग ते नेट बँकिंग असो किंवा स्कॅनिंग बँकिंग असो, आजकाल याच्यावर जे आहे फोन पेवरील बँकिंग असो, तर ते संपूर्ण हे आत्मसात केलं पाहिजे, संस्थांनी ते घेतलं पाहिजे. आता अनेक संस्थांमध्ये डिजिटल डेली कलेक्शन सुरू झालं आहे. आणि ते डिजिटल म्हणजे त्याच्या मोबाईलवरच ताबडतोब हे होतात, पैसे घेतले की त्याच्या अकाउंटला पैसे जमा होतात. तर हे जे काही डिजिटलायझेशन आहे, स्कॅनिंग मिळतं, स्कॅनर आजकाल हे झाले आहेत, प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये ते लागले आहेत, त्याच्यावर क्लिक करा आणि पैसे भरून टाका, असं साधारणतः होत आहे. आणि हे अत्यंत चांगली स्थिती आहे. मी तर याच्याकरता मोदीजींचा खूप आभारी राहील की त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना या संपूर्ण याच्यामध्ये या 7-8 वर्षामध्ये आणून ठेवलं, ही एक क्रांती आहे. नक्कीच. आजकाल आपण बघतो महागाई फार वाढली आहे, तर एका
सर्वसामान्य माणसासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं किती महत्वाचं आहे असं तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे. आणि आजची स्थिती अशी आहे की पहिल्यांदा उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी असं होतं. हम्म. आता उत्तम नोकरी आणि कनिष्ठ व्यापार झाला आहे. नक्कीच. शेतीचा तर कुठे नामोल्लेखच मी करत नाही, कारण असं मी स्वतः शेतकरी आहे, मी स्वतः शेती करतो आणि शेतकऱ्यांचं दुखणं हे ऐकून घेण्याची कोणाचीच तयारी नाही. बिलकुल. त्याच्यामुळे कसं आहे की या संपूर्ण याच्यामध्ये, या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातला माणूस आज नागपुरात येऊन मजुरी करतोय, परंतु शेतावर मजूर मिळत नाही. शेतावरच्या मजुरांना आज 500-600 रुपयाची रोजी दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी माणूस दुरापास्त झाला आहे. आणि दुसरं मानसिकता, हो. आपली वैदर्भीय मानसिकता जी आहे साधारणतः, की विदर्भामध्ये फारच म्हणजे शेतीमध्ये काम करण्याची मनोवृत्ती राहिली नाही. मनरेगासारखं किंवा आता जो नवीन हे झाला आहे जी रामजी, हा. त्या जी रामजीच्याही पण याच्यामधनं लोकांना आणि फुकट देण्याची जी काही प्रवृत्ती वाढली, हे माप ते माप, 2 किलो तांदूळ फुकट, गहू फुकट, या सगळ्या याच्यामुळे लोकांना त्या याच्यामध्ये फारसा हे राहिला नाही आणि त्याच्यामुळे लोक दिवसेंदिवस हलाल होत चालले असं माझं मत झालं. नक्कीच. तुमचा सहकार क्षेत्रातला अनुभव इतका मोठा, इतका दांडगा आहे, तर या क्षेत्राच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर म्हणजे जसं की तुमच्या अध्यक्षतेखाली विदर्भ प्रीमियर संस्था आणि गोरक्षण ही जी सामाजिक संस्था आहे, या दोन्ही संस्थांमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत? मी 22 वर्ष विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीचा संचालक ते उपाध्यक्षापर्यंत माझा कार्यकाळ होता. अच्छा. आणि याच्यामध्ये मला अत्यंत आनंद आहे की विदर्भ प्रीमियरच्या जडणघडणीमध्ये विदर्भ प्रीमियरच्या 5 ब्रँचेस असताना मी त्याच्या 19 ब्रँचेसपर्यंत त्यांच्या ब्रँचेस ओपन केल्या. अनेक घरकुलांचे प्रश्न लोकांचे सोडवण्यासाठी आणि अनेक मोठे प्रोजेक्ट मी माझ्या कारकिर्दीमध्ये उभे केलेत आणि त्याच्यामुळे हजारो लोकांना घरं देण्याचा जे काम माझ्या हातून झालं आहे ते निश्चितच माझ्यासाठी सुखावं आहे. नक्कीच. या दोन्ही क्षेत्राचा समन्वय तुम्ही कसा राखला? दुसरं, तुम्ही त्याच्यात गोरक्षणचा पण हो, उल्लेख केला. गोरक्षण. गोरक्षण ही एक ट्रस्ट आहे. अच्छा. गोरक्षण सभा या नावाने वर्धा रोडवर याचं काम आहे आणि या संस्थेचा मी अध्यक्ष होतो गेली 15 वर्ष. आणि त्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गोरक्षणमध्ये अत्यंत चांगले कामं करण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे देशी गवळाऊ गायी या राहिल्या पाहिजे आणि त्याचं संवर्धन आणि त्याचा विकास झाला पाहिजे. लोकांना त्याच्यापासून दूधही मिळालं पाहिजे आणि बाकीचे पण सगळ्या गोष्टी आणि पंचगव्यापासून आधारित उत्पादनं, या संपूर्ण गोष्टी त्याच्या माध्यमातून करण्याचा आमचा हे होता. पशुचिकित्सालय, अत्याधुनिक पशुचिकित्सालय उभं करण्याचा सुद्धा आमचा मानस होता आणि त्या दृष्टीने आम्ही गोरक्षणच्या मंदिराच्या मागच्या बाजूने एक मोठं बांधकाम करून त्या ठिकाणी दवाखाना आणि त्या ठिकाणी कार्यालय असं संपूर्ण करण्याचा आमचा मानस होता. ते करण्याचं काम आता पुढची जी पिढी आहे ती करते आहेत, त्याचा ते आनंद आहे. तुम्ही सामाजिक काम आणि सहकार क्षेत्राचं काम या दोन्ही कामाचा समन्वय कसा साधला? हे करत असताना मला लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे जे काही काम दिलं ते काम करणं आणि आपल्या डोक्याने काही काम करणं, अशा दोन्ही गोष्टी मी करत असतो आणि करत आलो. सामाजिक क्षेत्रामध्ये मी गेली 11 वर्ष नागपुरामध्ये कधी नव्हे तो कीर्तन महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये मी करवला. अच्छा. चिटणीस पार्क सारख्या स्टेडियममध्ये जे मंदिरात कीर्तन होत होते ते स्टेडियममध्ये कीर्तन महोत्सव आणि तेही राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सव, अशा पद्धतीचा कीर्तन महोत्सव हा नागपुरामध्ये 11 वर्ष मी सातत्याने चालवला. पण तो मग पुढे 11 वर्षानंतर थांबवला, कारण असं की त्याच्यातले जे कार्यकर्ते होते ते थकले होते आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये थकलो होतो असं म्हणायला हरकत नाही.
नक्कीच. माझा शेवटचा प्रश्न सर तुम्हाला, सहकार क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? नवीन तरुण पिढीने सहकारामध्ये यावं. आता नवीनच माननीय अमितजी शहा, हम्म, हम्म. आजपर्यंत राष्ट्रीय याच्यावर सहकार विभाग हा कधीही नव्हता, परंतु सहकार मंत्रालय सुरू झालं आणि त्याचं दायित्व जे आहे ते माननीय अमितभाई शहा यांच्याकडे आहे. आणि अमितभाई शहांनी खूप परिवर्तनं या सहकार क्षेत्रात केलेले आहेत. नक्कीच. म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी हे केलं. नवीन कायदा सुद्धा आता पास केलेला आहे की त्याच्यामध्ये 10 वर्षाच्या वर हम्म. संचालक किंवा पदाधिकारी कोणालाही राहता येणार नाही. अच्छा. हा एक अत्यंत चांगला असा निर्णय आहे हम्म, हम्म. की ज्याच्यामुळे ज्या लोकांची मक्तेदारी होऊन बसली होती की सहकार क्षेत्र ही आमची मक्तेदारी आहे, त्या मक्तेदारीला आळा बसेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि त्या मार्गातून नवीन लोक, नवीन पिढी, हम्म. ही नवीन पिढी सहकाराकडे येईल. परंतु एक दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की नवीन पिढीला हे सगळे कॉर्पोरेट क्षेत्रातले आता लोक आहेत किंवा झटपट सगळे निर्णय करण्याची त्यांची हे आहे, त्याच्यामुळे त्यांना सहकार काही लवकर रुजत नाही असा माझा समज झाला आहे. मीही माझ्या संस्थांमध्ये काही नवीन लोकांना ॲड केलं, इंट्रोड्यूस केलं, समोर या म्हटलं, परंतु त्यांची काही मानसिकता तशी अजूनपर्यंत बनताना दिसली नाही. त्याच्यामुळे सहकार क्षेत्रात तरुण पिढी आली पाहिजे आणि त्या तरुण पिढीच्या हातात सत्ता दिली पाहिजे. हे जरी सांगण्याकरता चांगलं असलं तरी ती पिढी तेवढी सक्षम अजून झाली तेवढी नाही. सक्षम नाही आणि घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजणं हा प्रकार सहकारात असल्यामुळे त्याच्याकडे येण्याची मानसिकता ही लोकांची नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. नक्कीच सर, तुमचा अनुभव या क्षेत्राचा फार मोठा आहे. तुमच्याकडनं आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तरुण पिढीला एक नवीन आव्हानही आहे त्यांच्याकडे या मुलाखतीमार्फत. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ काढणं शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्र्या मालिकेत आलात. तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.